आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यांच्यामुळे आपलं सर्वांचं अस्तित्व आहे असे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ही तर वास्तव्य होते. हा सर्वात मोठा इतिहास इथं असेल. आणि जर शासनानं यावर जर निश्चित विचार केला आणि त्याला तीर्थक्षेत्राचा जर दर्जा प्राप्त करून दिला तर संपूर्ण महाराष्ट्रातून या शिवलिंगाचं दर्शन घेण्यास लोकांना मदत होईल. एक सोयीस्कर रस्ता निर्माण होईल, ज्या माध्यमातून जंगलातून येणारा थोडासा त्रास टाळला जाईल आणि थोडीशी मंदिराची डेव्हलपमेंट झाल्यामुळे अजून भक्तांचा ओढ या मंदिराच्या दिशेने वाढेल. तर मी नमस्कार मंडळी. 300 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी आमच्या जी मराठी न्यूजची श्रावण विशेष ही उद्याची मालिका पाहायला अजिबात विसरू नका. जय शिवशंकर, जय भोलेनाथ.